या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज 1 जून आणि आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, 11वा आणि 12वा हप्ता 3000 रुपये जमा होणार। उद्या सकाळी या 15 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। लाडक्या बहिणी जून आणि मेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। आपल्याला माहिती आहे की मेचा हा महिना उलटून गेला तरी एकही रुपया अजूनही आलेला नाही, परंतु आत्ताची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र येणार आहेत। 1500 रुपयाचे 2 वेगवेगळे जो मेसेज आहेत ते येणार आहेत ना। असं नाही तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना 3000 रुपयांचा एकच मेसेज हा येणार आहे। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपण मेचा महिन्याचा जो सरकारने सांगितलं होतं की मेच्या महिन्याचे आम्ही शेवटच्या हप्त्यात पैसे देऊ, परंतु अजूनही पैसे काही सरकारने अजून आलेले नाही। तर त्याच्यामागे काही महत्त्वाचे नियम सरकारने लावलेले आहेत। नवीन नियमावली आता आलेली आहे, काही नियमांमध्ये चेंज करण्यात आलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींसाठी या योजनेतून बाहेर सुद्धा हकलपट्टी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। सगळ्यात महत्त्वाच्या आनंदाच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत। काही आनंदाची बातमी आहे तर काही दुःखद बातमी आहेत। आनंदाची बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना आता पुढच्या म्हणजेच उद्यापासून 2 जूनपासून 2, 3, 4 आणि 5 असे 4 दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता सोबतच जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा आणि 12वा हप्ता असे एकत्र 3000 रुपये सरकार पाठवण्याच्या त्याच्यामध्ये आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुःखद बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी अशा सुद्धा आहेत ज्यांना मेचा हप्ताही येणार नाही आणि जूनचा हप्ता देखील येणार नाही। यामागं काय कारण आहे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, भरपूर लाडक्या बहिणींना काही महत्त्वाची कामं करावी लागणार आहेत। कारण जवळपास आपण जर बघितलं तर राज्यामध्ये 50 लाखाच्या पुढे काही लाडक्या बहिणी आहेत, त्यांना हे कामं करायची गरज आहे। अन्यथा तुम्हाला सुद्धा पैसे येणार नाहीत। जाणून घ्या महत्त्वाचे कारण आणि विशेष म्हणजे व्हिडिओ संपूर्ण पहा। ज्यांना सगळी माहिती पाहिजे असेल त्यांनी, ज्यांना पैसे नको आहेत त्यांनी व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेत पैसे येणार लक्षात घ्या। बँकेचं जर आपण बघितलं तर सरकारी बँका SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल। प्रायव्हेट बँकांमध्ये जर आपण बघितलं तर ॲक्सिस असेल, ICICI असेल, वेगवेगळ्या कोटक वगैरे अशा जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा पोस्टाचं खातं असेल, अशा सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत। आता कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार तर बघा उद्या प्रामुख्यानं 15 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। इथं जर आपण बघितलं तर पुणे आहे, नाशिक आहे, धुळे आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, पुढे आपण बघितलं तर लातूर आहे, अमरावती आहे, अकोला आहे, जळगाव आहे। अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा जिल्हा आणि तुमची बँक कोणती आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे। आणि कोणाकोणाला एप्रिलचा हप्ता हा मे महिन्यामध्ये आला होता, तुम्हाला माहिती आहे 3 मेला आपल्याला सगळ्यांना एप्रिलचा हप्ता हा जमा झाला होता। कोणाकोणाला एप्रिलचा महिनासुद्धा आलेला आहे त्यांनी कमेंट करा, कारण ज्यांना एप्रिलचा हप्ता आलेलाच नाही त्यांना मेचा हप्ता देखील इथं येणार नाही याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते आहे। कारण सरकारनं काही नियमांमध्ये आता बदल करत परत एकदा लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणीला सुरुवात झालेली होती। मे महिन्यामध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी अशा समोर आलेल्या आहेत ज्या स्वतः सरकारी नोकरीमध्ये आहेत तरी देखील योजनेचा लाभ घेत आहेत। अशा जवळपास 5 ते 10 हजार लाडक्या बहिणी आहेत ज्यांना बाद करण्यात आलेला आहे। तसंच ज्या प्रायव्हेट लाडक्या म्हणजे प्रायव्हेट बँकांमध्ये किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये भरपूर लाडक्या बहिणी कार्यरत आहेत, तर अशा सुद्धा लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढण्याचा सरकारचा निर्णय आहे। आता तुम्हीच बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या योजनेची एक अट होती ती म्हणजे उत्पन्नाची 2.5 लाख रुपयापर्यंत, परंतु असं सरकारच्या निदर्शनास आलेलं आहे मे महिन्यामध्ये, म्हणूनच उशीर होत आहे। सध्या जर आपण बघितलं उशीर का होत आहे तर कारण नवीन यादी ही तयार केली जात आहे आणि नवीन यादी ही बँकेंना सरकार आता पाठवत आहे। नवीन यादीमध्ये जर आपण बघितलं तर ज्या लाडक्या बहिणी सरकारी नोकरीमध्ये आहेत यांना बाहेर काढण्यात येत आहे। ज्या लाडक्या बहिणींना चांगल्या उत्तम पगार आहे म्हणजे 50,000 30,000 अशा ज्यांना महिन्याला पगार आहे अशा सुद्धा लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेताना सरकारला दिसत होत्या, त्या सुद्धा लाडक्या बहिणींना सरकार बाहेर काढत आहे। प्रामुख्यानं म्हणजे मला असं वाटतं की सरकारनं 4 चाकीचा नियम बंद करायला पाहिजे। कारण बघा ज्यांना चांगला पगार आहे त्यांनी गाडी घेऊन फिरतात ते ठीक आहे, त्यांना नाही दिला तरी चालेल, परंतु ज्यांचं पोटच 4 चाकीवरती चालतं, ज्यांचं घर त्याच्यावरती चालतं, त्यांना मात्र या योजनेत ठेवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। सोबतच लाडक्या बहिणींना 50,000 रुपयांचं अनुदानसुद्धा मिळत होतं, परंतु आता मे महिन्याचा ज्यांना हप्ता येईल ह्याच अशा लाडक्या बहिणी या योजनेसाठी सुद्धा पात्र असतील। कारण खरंच गरजू कोणत्या लाडक्या बहिणी आहेत हे ज्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही 50,000 रुपयाच्या कर्जासाठी अर्ज करचाल त्यावेळेस सुद्धा तुमची पडताळणी होईल की खरंच तुम्ही या कर्जासाठी पात्र आहेत का, तुम्ही खरंच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहात का, तुम्हाला या पैशांची खरंच गरज आहे का। त्यामुळं व्यवस्थित आपण महिला ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींनी हा तिथं अर्ज भरायला पाहिजे असं मला वाटतं।
जसं आपण बघितलं भरपूर लाडक्या बहिणींना मागचे सुद्धा हप्ते आता आलेले आहेत. जूनपासून याची सुरुवात झाली होती, सगळ्यांना माहिती आहे. जून जुलै मागच्या जूनपासून आता हा पुढचा जून आहे, जवळपास आपण जर बघितलं तर 1 वर्ष झालं आहे. भरपूर लाडक्या बहिणींना 10 हप्ते आलेत. आता 11वा आणि 12वा हप्त्यांची प्रतीक्षा भरपूर लाडक्या बहिणी बघत आहेत आणि त्याची सुरुवातसुद्धा लाडक्या बहिणींना होणार आहे. आता ती सुरुवात कशी होणार आहे, त्याचे नियम काय आहे, ते स्वतः आदित्य तटकरे मॅडम तुम्हाला सांगतील. व्हिडिओ संपूर्ण पहा. लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या वर्षी सुद्धा ते पोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल. 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते. त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेल्या आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील.